हरे राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे श्री गुरुदेव दत्त सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु महाराज की जय। सद्गुरु महाराज की जय। माता की जय। महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति धन्वातीतं गगनसदृशं सर्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं निर्मलवचनं सर्वादि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्री सद्गुरु नमामि। सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ महाराज की जय। सद्गुरु बालासाहेब महाराज की जय। सद्गुरु गुरुदत्त बंधू महाराज की जय। तर आपला काय आहे, पाडव्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह हा दरवर्षी आपण साजरा करत असतो आणि आपला हा अखंड हरिनाम सप्ताह सद्गुरु आपले बालासाहेब महाराज यांनी 49 वर्ष झाली त्यांनी हा सुरू केलेला आहे अखंड हरिनाम सप्ताह। कशा निमित्त तर म्हणजे पाडव्याच्या निमित्त, नाही का। पहिले मारुतराव महाराज त्यांच्यापासून हा सुरू आहे बरं का। आपले सद्गुरु बालासाहेब महाराज यांनी काय केलेलं आहे, मारुतराव महाराज होते तेव्हापासून त्यांनी हा सप्ताह सुरू केलेला आहे आणि आता त्यांच्या पश्चात आपले सद्गुरु बंधू महाराज हे काय करायला लागले, हा सप्ताह चालवायला लागलेले आहेत आणि त्यातल्या त्यात म्युन्सिपल कॉलनीमध्ये सगळे आपले गुरुबंधू गुरुबहिणी सगळ्या काय करायला लागलेले आहेत, आपल्याला सहकार्य करायला लागलेले आहेत। म्युन्सिपल कॉलनीमध्ये सगळे जेवढे काही सहकार्य करतात ते कसारले सिंहाचा वाटा आहे बरं का। आता पाडव्याच्या दिवशी जे असतं महाप्रसाद ते सगळे मिळूनच आपण करतो ना, त्यावेळेस त्यांचा जास्त सहभाग असतो बरं का। म्हणून असा हा अखंड हरिनाम सप्ताह 49 वर्ष झाले। आता पुढच्या वर्षी शतक होतं, 50 वर्ष होतं बरं का। म्हणजे असा हा अखंड हरिनाम सप्ताह आपले बालासाहेब महाराज चालवतात आणि आता त्यांच्याच कृपा आशीर्वादानं आपणही काय करायलो त्याच्यात सहभाग घ्यायला लागलो आणि आपणही चांगला आनंदानं आपण हा कारण आपल्या हवाली केलेला आहे। आता म्हणजे आजपर्यंत मी केला, आता तुम्ही करा, नाही का। त्याप्रमाणे आता आपणही असाच आनंदानं असाच चालू राहावा अखंड हरिनाम सप्ताह, जसं त्याचं नावच आहे अखंड हरिनाम सप्ताह, असा अखंड चालू राहावा हीच आपली सद्गुरुचरणी प्रार्थना आहे बरं का। म्हणून आता हा अखंड हरिनाम सप्ताह त्याच्यामध्ये हे
दुसऱ्या दिवसाचं पुष्प म्हणजे कालपासून आपलं सुरू झालेलं आहे. आता हे दुसरं पुष्प आहे आणि याच्यात मला काय केलेलं आहे, प्रवचन रूपी सेवा सद्गुरू बंडू महाराजांनी दिलेली आहे. आता ती सेवा जसं सद्गुरू माऊली करून घेते त्याप्रमाणे आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत बरं का. तरी महाराज म्हणतात आता हे पहा, कीर्तन म्हणलं की अभंग घ्यावा लागतो आणि प्रवचन म्हणलं की ज्ञानेश्वरी मध्ये ओवी कोणत्याही ग्रंथातली ओवी घ्यायची आहे. नाथ भागवत म्हणा, ज्ञानेश्वरी म्हणा, नाही का, तर त्याच्यातली ओवी घ्यावं लागते. तर आपण ज्ञानेश्वरी आपलं माऊली ज्ञानेश्वर महाराज यांनी जे ग्रंथ लिहिले आहे, ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिलेला आहे, त्या ज्ञानेश्वरी ग्रंथामधली ओवी नंबर 22 अध्याय 1 ओवी नंबर 22 आणि त्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात ते आपल्याला थोडक्यात वर्णन करायचं आहे. म्हणून आता ती कोणची ओवी आहे तर मज हृदयी सद्गुरु तेने तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. तर महाराज काय म्हणतात, मज हृदयी सद्गुरु. मग मज हृदयी सद्गुरु म्हटल्यानंतर माझ्या हृदयात काय आहेत, सद्गुरूच आहेत ना. मग मज हृदयी सद्गुरु तेने तारिलो हा संसार पुरू. मग माझ्या हृदयात जे सद्गुरू बसलेले आहेत त्यांनी काय केले म्हणले, तेने तारिलो हा संसार पुरू. म्हणजे संसार म्हणजे काय म्हणले, आजपर्यंत आपल्याला संसार म्हणजे हे घर दार लेकरं बाळ नोकरी गाडी माडी हे वाटत होता संसार. पण संतांचा तो संसार नसतो बरं का. सद्गुरू काय करतात तर म्हणले जन्म मरण रूपी संसार. म्हणून तेने तारिलो हा संसार पुरू, नाही का. जे जन्ममानाचा जो संसार आहे ते माझा कोणी संपवला, माझ्या सद्गुरू महाराजांना संपवलाय बरं का. दुसरं कोणी संपवते का, कोणाला माहीतच नाही तर काय संपवणार आहे, नाही का. म्हणून महाराज म्हणतात मज हृदयी सद्गुरू तेने तारिलो हा संसार पुरू. म्हणून शब्द काय घातलेला आहे, म्हणून विशेष अत्यादरी, नाही का, विवेकावरील. म्हणून महाराज म्हणतात प्रत्येकाचा काय व्हायला पाहिजे, इथं परमार्थात आलं की पहिलं काय आहे, विवेक जागा व्हायला पाहिजे बरं का. विवेक जर जागा असेल तर परमार्थ आपल्याला कळलं आणि विवेकच जर जागा नसेल तर काय कळणार आहे आपल्याला. गुरु महाराज काय सांगायले तर आपण काय ऐकायले काही कळणार नाही. त्याच्यामुळं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मला माझे वडील बंधू म्हणजे मोठे बंधू माऊली ज्ञानेश्वर महाराजांचे मोठे बंधू म्हणजे निवृत्तीनाथ आणि हे त्यांचे गुरु. मग त्यांचे गुरु असल्यानंतर मग त्यांनी काय केलं, गुरुवर विश्वास ठेवला, नाही का. संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा, कारण तेची माझी हित करी ती सकळ आणि तेने हा गोपाळ कृपा करी. तसं आपण सद्गुरू बालासाहेब महाराजांना आपण शरण आलो. कसं शरण आलो, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानेन तत्वदर्शिना. सद्गुरूला कसं शरण जावं लागतं म्हणजे विधीपूर्वक शरण जावं लागते आणि आपण विधीपूर्वकच शरण आलेलो आहोत. आपल्याला काही माहित नव्हतं बरं का, पण आता आपल्याला कसं सद्गुरू भेटल्यानंतर त्यांनी शिकवल्यानंतर आपल्याला कळायला लागलेलं बरं का. कारण आता आपला विवेक जागा झालेला आहे ना. जोपर्यंत विवेक जागा होत नाही तोपर्यंत काहीच कळत नाही बरं का. आणि महाराजांनी आपल्याला सांगितलेले आहे विवेक काय आहे, परमार्थाची पहिली पायरी विवेक आहे बरं का. म्हणून आपल्याला काय करायचंय, विवेक जागा ठेवायचा आहे आणि विवेक जर जागा ठेवला तरच आपलं काय होईल, जे काम करायचं आहे ते काम काय होईल, सफल होईल बरं का. ज्या कामासाठी आपण आलो ते कार्य काय होणार, सफल होणार. म्हणून महाराज म्हणतात मज हृदयी सद्गुरू, नाही का. मग ज्यावेळेस त्यांचे गुरुबंधू मोठे ते त्यांनी काय केले, सद्गुरू केले, त्यावेळेस ते म्हणले मज हृदयी सद्गुरू. मग त्यांनी काय केलं, त्यांनी तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. विवेक जागा झाला की आपलं काम होते. कारण आता आपल्याला रोजही पंचीकरण मधून विचारसागर मधून रोज आपल्याला काय
हेच आहेत ना शिकवणारे. पहा अच्युत तलवार महाराज ते शिकवायला लागलेले आहेत. पहा अग्रवाल महाराज आलेले आहेत, ते सुद्धा तेच शिकवायला लागलेले आहेत. प्रत्येक आता जे ते ऑनलाईन वर शिकवायला आहेत ते सगळे कोण आहेत? आपले गुरुबंधू गुरुबहिणी किती सांगायला लागलेले आहेत. जे सकाळी 5 वाजल्यापासून सुरू असते तर रात्रीचे 10 वाजेपर्यंत चिंतन असते बरं का आपलं. कारण चिंतने तद्रूपता. भाऊंनी काय केलं? आपल्याला सर्वांना सारखंच ज्ञान दिलेले बरं का. कोणाला कमी नाही, कोणाला जास्त नाही, सर्वांना सारखं ज्ञान दिलेलं आहे. आणि तुम्ही सुद्धा कसे आहेत? आपण एका छताखाली शिकलेलो आहोत, एकाच गुरुची लेकरं आहोत. म्हणून महाराज म्हणतात, तुम्ही महिषाच्या मूर्ती, मी अर्चितसे दुबळा भक्ती, बोल जरी गंगावती स्वीकारालती. इथं बसलं म्हणजे काही मोठं होत नसते आणि खाली बसलं तरी काही लहान होत नसते बरं का. दोन्ही कसे आहोत? आपण सारखेच आहोत, पण काहीतरी सांगायचं असते. म्हणून आता ही कशी सेवा आलेली असते, सेवा दिल्यानंतर आपल्याला मालकानं सेवकाला काम सांगितल्यावर त्याला ते करणं भागच असते. तसं आपल्या सद्गुरूंनी आपल्याला काय सांगितलं की बाबा तुम्ही आज काय करा? प्रवचन करा. म्हणून आपण ही प्रवचन रूपी सेवा ही माझ्याकडे आलेली आहे. आणि तुम्ही सगळ्यात श्रेष्ठ आहात बरं का. इथं सांगणारं हे बुजगाव नाही, त्याला काही येत नाही, याला काही कळत नाही, पण तरी पण 2 शब्द बोलण्याचा काय करायचा आहे? प्रयत्न करायचा आहे. म्हणून मज हृदयी सद्गुरु, तेने तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरू. नाही का? आपल्याला म्हणून सांगितले, म्हणून विशेष अत्यादरू. मग आदर सत्कार कोणाचा करायचा आहे? तर सद्गुरूचाच करायचा आहे बरं का. सद्गुरूचा करायचा म्हणजे त्यांनी जे आपल्याला ज्ञान दिलेलं आहे. सद्गुरू म्हणजे काय? ते हे ज्ञान. सद्गुरूने आपल्याला ज्ञान दिलं आणि ते ज्ञान म्हणजेच सद्गुरू. आणि तेच काय झालेले आहेत? आपल्या हृदयात बसलेले आहेत बरं का. ते ज्ञानच म्हणजे सद्गुरू. गुरु म्हणजे कसं? म्हणजे गु म्हणजे अंधार आणि र म्हणजे प्रकाश. अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारे कोण असतात? सद्गुरू असतात बरं का. आणि म्हणून ते सत्वस्तूची आपल्याला काय करतात? प्राप्ती करून देतात. जय गुरुदेव महाराज. मग आपल्याला सत्वस्तूची काय करून देतात? प्राप्ती करून देतात. बरं, प्राप्ती करून द्यायला आपण काय पहिले नव्हतो का? होतो, पण काय झालं होतं? त्याच्यावर आवरण आलेलं होतं बरं का. आपल्याला विस्मरण झालेलं होतं. आपल्या स्वरूपाचं आपल्याला विस्मरण झाल्यामुळं आपल्याला सद्गुरूनं काय करून दिलं? स्मरण करून दिलं. आणि स्मरण करून दिल्यामुळं आता आपल्याला म्हणता येईल की मज हृदयी सद्गुरु, तेने तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. म्हणून विशेष अत्यादरू. आदर सत्कार काय करायचा? आपल्याला सद्गुरूचा करायचा आहे बरं का. त्यांच्या ज्ञानाचा सत्कार आहे. गुरुचा सत्कार म्हणजे त्यांच्या ज्ञानाचा सत्कार आहे. आणि सद्गुरूने बघा कृपा कटाक्षे न्याहाळिले, आपुले पदी बैस दिले. म्हणून आज एवढे माळ आहेत बरं का. ही काय आहे? आपली म्हणजे विजय माला आहे. भाऊ नेहमी म्हणायचे ही कोणती माळ? हे हार म्हणायचं नाही याला, ही विजय माला आहे. हार म्हटल्यानंतर मग ते जीवनात म्हणजे संसारात हारायले. पण इथं कसं आहे? म्हणजे संतांच्या संगतीत सद्गुरूच्या समोर आपल्या कसा झालेला आहे? विजय झालेला आहे. कशामुळं? जगा काळ खाय आम्ही माझा दिला पाय. कारण जगाला काळ खात असेल, पण आम्ही काय केलं? त्या काळावरही पाय देऊन आम्ही पुढे सरकलेलो आहोत. कारण आपल्या स्वरूपाची आपल्याला ओळख करून दिली. म्हणून आज इथं बोलण्याची हिंमत झाली बरं का. आणि होतीच. कारण सत्य तू विठ्ठला. विठ्ठलच सत्य आहे. विठ्ठल कागा हा दागिना जगदाभास. मग म्हणून महाराज म्हणतात ते आभास आहे. सगळं काय दिसायला लागलेले आहे? सगळा भासच आहे ना. पण आपल्याला तेच खरं वाटत होतं ना. सद्गुरूकडे येण्या अगोदर आपल्याला हेच खरं वाटत होतं. घरदार, लेकरं, बाळ, पैसा हेच खरं वाटत होतं. पण ज्यावेळेस आपल्याला सद्गुरू भेटले, सद्गुरूंनी सांगितलं की बाबा तू म्हणशील बायका पोर ते तुझ्या मागचे चोर, मेल्यावरती तुझ्या डोक्यावर फोडतील खापर. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. नाही का? तसं हात लावून नशिबाला कारण तो धाई धाई, या संसारा पायी, या संसारा पायी.
त्याच्यामुळे आपल्याला सगळं उघडं करून दाखवून बरं का. उघडी परब्रह्म सद्गुरूची मूर्ती नाही का, पुरविती आरती शिष्याची. मग आपल्या सगळ्या आपले कशी इच्छा पूर्ण केल्या का नाही, कोण करत, कोणी करत नाही बरं का. सद्गुरू शिवाय कोणीच करत नाही. म्हणून सद्गुरू वाचून सापडेना सोय, आणि धरावे ते पाय आधी आधी सापडेना सोय. सद्गुरू वाचून 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 सापडेना सोय. धरावेत पाय आधी आधी. धरावेत पाय आधी आधी. धरावेत पाय आधी आधी. आपणा जाई करीती तत्काळ. आपणा जाई करीती तत्काळ. आपणा जाई करीती तत्काळ. आपणा जाई करीती तत्काळ. सद्गुरू वाचुनी सापडेना सोय. धरावे ते पाय आधी आधी. 2 वेळेस सांगितले आधी आधी. कारण एक वेळेस जर सांगितलं असतं तर लक्षात राहिलं नसतं. आपलं हे कसं आहे, मन चंचल मन आहे, इकडं तिकडं पाहते नाही का, आणि ते लक्षात राहत नाही. त्याच्यामुळे महाराजांनी डबल सांगितले आधी आधी, म्हणजे दुसऱ्या वेळेस तरी ह्याला कळल. म्हणून सद्गुरू वाचुनी सापडेना सोय. धरावे ते पाय आधी आधी. सोय कोण लावत असते, तर सद्गुरूच सोय लावतात बरं का. कशाची, खाण्यापिण्याची लावतात का, नाही. आपलं जन्म मरण चुकवण्याची सोय लावतात. हे जन्माला तर आलेला आहे आणि ह्याला तर मरणाची भीती आहे. प्रत्येकाला विचारा, तुम्ही कोणालाही विचारा, तुम्हाला कशाची भीती वाटते म्हणून. ते म्हणते बाबा मला मरणाची भीती वाटते. कोणाला मरा वाटते का, कोणालाच मरा वाटत नाही. महाराज म्हणले कितीही जरी म्हातारा असल आणि कितीही जरी आजारी असल आणि त्याला जर तुम्ही विचारलं तुला मरा वाटते का, नाही बाबा दवाखान्यात घेऊन जा, माझं लई दुखायले, मला सलाईन लावा म्हणते ते, पण मरा वाटते का, नाही. कोणालाही जरी विचारलं तर त्याला मरा वाटत नाही बरं का. आणि मग महाराजांनी ते आपलं मरण चुकवलेलं आहे बरं का. म्हणले जन्माला तर आलंय, म्हणजे येऊ नव्हतं हे, पण आले कशासाठी, पहिलं प्रारब्धाचं गठुडं घेऊन. ते कोण भोगणार आहे, जन केलं त्यालाच भोगावं लागत असते बरं का. केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले आयुष्य किती. त्याप्रमाणे हे अज्ञानी जीव पहिलेच जर त्यानं स्वरूपाची ओळख करून घेतली असती तर त्यावेळेस तो मुक्त झाला असता ना, कशाला जन्माला आला असता. पण जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्याची झाली अंगे हरी रूप. आपलं कसं झालेले, सद्गुरू महाराज आपल्याला भेटले कारण आपलं पूर्वीचं पुण्य, आपल्या वासना चांगल्या होत्या, वाईट नव्हत्या. हे कशावरून कळतंय, आपल्याला सद्गुरू बाळासाहेब महाराज भेटले, त्यांनी आपल्याला आपल्या स्वरूपाची ओळख करून दिली. म्हणजे आपण त्यावेळेस आपण महाराजासोबतच होतो नाही का. म्हणजे रामराज्यात कुठे होतो, म्हणजे आम्ही रामाबरोबर होतो. कशाला होतो म्हणले, कंदमुळं खायला नाही का. रामाबरोबर खायला प्यायला भेटलं नाही, त्यांच्याबरोबर युद्ध करावं लागलं, सेतू बांधावा लागला, सीतेचा शोध घ्यावा लागला नाही का, काम करावं लागलं. पण खायला काही होतं का, काहीच नव्हतं, कंदमुळं खायला होते. मग प्रभू रामचंद्र म्हणले आता यावेळेस तर काही तुमची हौस पूर्ण झाली नाही माझ्याच्यानं, मी पुढच्या अवतारात तुमची हौस पूर्ण करीन म्हणले. मग आता पुढं कृष्ण अवतार झाला. मग कृष्ण अवतारातही आपण होतोच, राम अवतारातही आपण कोण होतो, सगळे माणूस आहे ना. म्हणून तर पळत जातो महाराजाबरोबर कुणीकडे. महाराजांना जिकडे उड्डाण आणली तिकडे आपले उड्डाण असतील बरं का. आपण कमी झालो का कशाला, कुठेच कमी पडलो नाही. आणि तसंच मग आता त्यावेळेस आपण होतो वानरसेना होतो,
आणि कृष्ण अवतारात म्हणले गोप गवळणी घालून आपण, नाही का? आणि मग त्यावेळेस आता कृष्णाच्या राज्यात आपण मस्त दही दूध तूप लोणी आपली हाऊस किती पेरली. तसंच आपल्याला सद्गुरू महाराज बरोबर आपण असल्यामुळं सद्गुरू महाराज काय करतात, आपली हाऊस पूर्ण करतात. आणि म्हणून आता ह्या कलियुगातही भावना अवतार घेतला, आपल्यासाठीच घेतलेला आहे बरं का. म्हणले ह्या गवळणीला म्हणले काय नाही, यांचं मी काय केलेले तर मडके फोडलेले, म्हणले दही दूध तूप लोणी सगळं खाल्ले, पण त्यांना काय दिले म्हणले आपण, काहीच देण्यात आलं नाही म्हणले. त्याच्यामुळे आता त्यांच्यासाठीच मी येणार आहे म्हणले. म्हणून आपल्यासाठी सद्गुरू महाराजांनी काय घेतलं, अवतार घेतला. आणि अवतार घेऊन आपल्याला हे ब्रह्मज्ञान दिलं बरं का. कारण आपल्या स्वरूपाची आपल्याला ओळख नव्हती आणि ती ओळख आपली काय केली, सद्गुरू महाराजांनी करून दिली. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, आजी थोडं तिकडे बसता काय थोडं इथं समोर बसा. मज हृदयी सद्गुरु तेने तारिलो हा संसार पुरु, मनोने विशेष अत्यादरू विवेकावरी. मज हृदयी सद्गुरु. आता माझ्या हृदयात सद्गुरु आहेत असं कशामुळे म्हणले, कारण सद्गुरु महाराजांनी आपल्याला काय केलं, आपल्या स्वस्वरूपाचं ज्ञान दिलं. तू कोण आहेस तर म्हणले तू सतचित आनंद परमात्मा आहेस. तर मग तेच आपण लक्षात घ्यायला पाहिजे. कारण मी कसं आहे, आता परोक्ष आणि अपरोक्ष ज्ञान. परोक्ष म्हणजे तू परमात्मा आहे. सद्गुरु काय करतात, आपल्याला तू परमात्मा आहे असं सांगतात. मग आपण काय करायला पाहिजे, मी म्हणायला पाहिजे ना. मग अपरोक्ष झालं. तू जर म्हणलं तर मग आपण इथे येऊन काय केलं, काहीच केलं नाही मग, नाही का. आपण आपल्या स्वरूपाची ओळख कशी करून घ्यायला पाहिजे, अपरोक्ष ज्ञानानं करून घ्यायला पाहिजे बरं का. अपरोक्ष ज्ञान म्हणजे मी परमात्मा आहे. मग मी परमात्मा आहे तर मी सत चित आनंद आहे. सत म्हणजे काय आहे,
तर तिन्ही काळात मी आहे. कारण वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्य काळ तिन्ही काळात मी कसा आहे, सतरूपाना आहे. तसंच म्हणजे चित म्हणजे काय, तर आतमध्ये कळमेपणा आहे. आता हे कीर्तन करायले कोणाला कळायले, मला कळायले का नाही, का या देहाला कळायले. हे देह तर जड आहे नाही का, जड आहे, दुःख रूप आहे, नाशिवंत आहे, त्याला काय कळणार आहे याला. पण मी कसा आहे, सत आहे, चित आहे, आनंद स्वरूप आहे बरं का. म्हणून चित म्हणजे कळमेपणा. तर मग हे जे कीर्तन प्रवचन जे व्हायला लागलेले आहेत हे कोणाला कळायले, ते मला कळायले बरं का. म्हणून ते काय झालं, चित स्वरूप. आणि आनंद, आनंद तर आपलं रात्रंदिवस आपण आनंदातच आहोत. कारण कितीही जरी दुःख झालं तर शेवटी तो आनंदातच राहतो का नाही. कारण म्हणले किती जरी दुःख झालं तर तिथं काय करतं, जेवढ्या पुरतं जेवढं डोळ्यातून पाणी गाळतं आणि नंतर मग आपल्या आपल्या आनंदातच राहतं ना. जर दुःखाचं जर आपलं स्वरूप असलं असतं तर नेहमीच रडत बसलं असतं ते. पण दुःखाचं स्वरूप कोणाचं आहे, देहाचं आहे बरं का. मग या देहाकडं काय करायचं, लक्ष द्यायचं का याच्याकडं नाही, जितक्या पुरतं तितक्या याच्याकडं. फक्त हे देह हे साधन आहे आणि परमात्मा हे साध्य आहे. त्या साध्यापर्यंत जाईपर्यंत या देहाची गरज आहे. ज्या दिवशी आपल्या स्वरूपाची आपल्याला ओळख झाली त्या दिवशी मात्र मग या देहाचं काय झालं, काम संपलं. मग देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ व्हावो. म्हणून आपल्याला काय करायचंय, मज हृदयी सद्गुरु. कारण सद्गुरूने जे काही ज्ञान दिलेलं आहे, पहा आता हा देह म्हणले, आजपर्यंत आपल्याला या देहाची काही माहिती होती का, काहीच माहिती नव्हती. आणि पुन्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, येण्याची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरापडे. पहा, मग या देहानं हे साधन आहे आणि याच्यापासून काय करायचंय, तर साध्याची प्राप्ती करून घ्यायची. म्हणून महाराज म्हणतात येण्याची शरीरे, म्हणजे याच शरीरानं, बाकी दुसऱ्या शरीरानं करता येते का नाही. म्हणजे देव, इंद्र, गंधर्व, किन्नर हे आहेत म्हणले, पण त्यांना काही करता येते का, त्यांना स्वरूपाची ओळख करून घेता येत नाही. म्हणले आता इकडं म्हणजे पशु पक्षी या एवढे त्यांना सुद्धा करता येते का नाही. आहेत म्हणजे मोठे मोठे देह, पण त्यांना ज्ञान आहे का नाही. म्हणून हे मनुष्य देहाची साधने सतचित आनंद पदवी घेणे. याच देहात आपल्याला सतचित आनंद पदवी घेता येते. म्हणून येण्याची शरीरे म्हणले, याच शरीरानं काय करता येतं, महाराजाकडे येता येतं, सद्गुरू करता येते, सद्गुरूचं ज्ञान घेता येतं आणि सद्गुरूचं ज्ञान घेऊन मुक्तही होता येते. मग पहिलाच मुक्त होता, पण मुक्त झाला परी बळे झाला बद्ध. घेऊन या छंद माझे माझे. आपण मी आणि माझं म्हणल्यामुळं आपलं काय झालं, आपण बद्ध झालो, विस्मरण झालं ना या देहाला माझं मन म्हणू नाही का. आणि तेच काय केलं, सद्गुरू महाराजांना आपल्याला स्मरण करून दिलं. म्हणून म्हणले येण्याची शरीरे शरीरा येणे सरे. म्हणले आता या शरीरात तू आलास म्हणले, लय चांगलं झालं नाही का. उत्तम शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले. मग परब्रह्म होऊ आपण म्हणतो तर ते जे म्हणलं ते होणारच ना. आपण परब्रह्म होणारच आहोत आणि आहोतच, व्हायची काही गरज नाही. पण आपल्याला ते कळालं नसल्यामुळं आपल्याला काय झालं, बरं झालं म्हणजे आपल्याला सद्गुरू भेटले नाही का. बरे झाले आजवरी वाचून आलो एकवरी, नाही पडलो बसचे आले आणि उरले तुम्हा समर्थन गा. मग म्हणजे बरं झालं म्हणजे. आणि आपल्याला तेच आहे ना, या ओल्या कोणाला लागत, त्यात महाराजाला लागतात काय, हे आपल्याला लागू येत बरं का. हे सगळं आपल्यासाठी आहे. आपुली आपण करा सोडवणं आणि संसार बंधन तोडावी गे. कशामुळे सांगितलं महाराजानं, की मी तर पूर्ण झालेलो आहे. सद्गुरू महाराज पौर्णिमाचा चंद्र आहे म्हणून तर गुरुपौर्णिमा आहे. आणि आपण कसे आहोत, अल्पज्ञ आहेत ना. गुरु सर्वज्ञ आहेत आणि आपण अल्पज्ञ आहोत, जीव आहेत नाही का. मग या जीवालाच काय केलं महाराजानं, शिवस्वरूप करून टाकलं. कशामुळं, तर आपण इथं आलो म्हणून. तर महाराज आपल्या घरी आले होते का नाही, पण आपलं कसं पुण्य फळाला आलं. पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा कसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरणी पावो. त्या पुण्यानं काय घरात बसू दिलं नाही. आपल्याला सद्गुरू महाराजांकडे त्या पुण्यानं आणलं का, आपण नाही आलो. हे देह कशाला येईल, हे तर संसारातच गुंतलेलं होतं. पण ते पुण्य उदयाला आलं, सद्गुरू बालासाहेब महाराज आपल्याला भेटले. आपण आलो. शास्त्रीनगरमध्ये भाऊ आलेले होते, 2-3 दिवस झाले होते तिथं महाराज यायचे म्हणून असं. आणि तिथं सावित्राबाई यायचे आमचे पाहुण्याच्या.
त्या म्हणल्या अगं लता चल ना म्हणल्या तिथे इतकं छान सांगतात ते महाराज मला काही कळतच नाही म्हणल्या आणि कोणता ग्रंथ आहे त्याचं नावही मला माहिती नाही म्हणल्या पण लईच चांगलं सांगायला लागले तिथं आणि मला काही कळलं मला काही वाचता येत नाही साईप्रमाणे काही वाचता येत नाही काय नाही मग म्हणल्या तुला सगळं लिहिता येते वाचता येते कळते म्हणल्या चल म्हणल्या कोणती पोथी किती ऐकायला चल म्हणल्या मग 3 दिवस मी काय केलं हो हो म्हणले येईल आपल्याला काय कमी येईल नाही का आज्ञानी जीव काय करते आज्ञानी जीवाची तिकडच धाव नाही का आपले महाराज नेहमीच सांगत तिथं आज्ञानी लोकांची कुठे संसाराकडे धाव असते तसं पण 3री दिवशी मात्र मी म्हणलं चलाच म्हणलं आता या रोजच मला म्हणतात चला चला जाऊ म्हणलं आपण पाहू म्हणलं काय ते कोणते महाराज आहेत ते मग गेल्यानंतर मग पंचीकरण मधला दुसरा दृष्टांत पहिला दृष्टांत गेला की 3 दिवसात विपरीत बुद्धीचा दृष्टांत गेला ते मग दुसरा दृष्टांत सुरू झाला सिंहाचा मग मी म्हणलं बापरे किती छान सांगायला म्हणलं महाराज आहेच म्हणलं पुस्तक म्हणलं आता तेव्हा काय ग्रंथ काय म्हणायचं काय आपल्याला कळत नव्हतं एवढं पुस्तक म्हणलं बालवाडीच्या लेकराला शिकविण्यासारखं पण तेच किती महान आहे म्हणलं एवढं ग्रंथ मग मी आपण आणायचाच म्हणलं ते ग्रंथ आता महाराजाला काही सोडायचं नाही जे 1996ला जे लागले परमार्थाला आणि जे भाऊच्या चरणावर हे मस्तक ठेवले तेव्हापासून हे मस्तक त्यांच्याच चरणावर आहे बाकी दुसऱ्याच्या कोणाच्या चरणावर ठेवलं नाही आणि ठेवणारही नाही आणि ठेवायचंही नाही कारण निश्चयाचे बळन तुका म्हणे त्याची फळं निश्चय करायला पाहिजे तसं महाराजांचं ज्यावेळेस पंचकरण ऐकायला सुरुवात केली त्यावेळेसपासून मग आपल्या स्वरूपाची आपल्याला ओळख करता आली तोपर्यंत जोपर्यंत पंचीकरण तुम्ही ऐकत नाही तोपर्यंत या देहाची माहितीच होत नाही कारण पंचीकरण म्हणजे हे 5 नाही का पृथ्वी आप तेज वायू आकाश हे 5 जे आहेत ते त्याचंच पंचीकरण केलेलं आहे नाही का आणि म्हणून ते पंचीकरण ऐकणं हे महत्वाचं आहे कारण या देहावरची कशी आसक्ती उडून जात असते बरं का कारण प्रत्येक जण काय करतंय या देहालाच मी आणि माझं हेच संपवायचं बरं का म्हणून येण्याची शरीरा येणे सरे किंबहुना येर झाले चिरा पडे म्हणले मग जन्म मरणावर चिरा पडला नाही कारण मी कसं आहे अमर आहे अधर आहे नित्य आहे शुद्ध आहे बुद्ध आहे मुक्त आहे नाही का आपलं स्वरूप कसं आनंदाचं आहे म्हणून आणि तेच आपण काय करायला पाहिजे आपल्या हृदयात धरायला पाहिजे म्हणून मज हृदय ही सद्गुरू नाही का आणि तेने तारिलो हा संसार पुरू जन्म मरण दुखी जे संसार होता तो सद्गुरू महाराजांनी आपला संपवला कशामुळे संपवला आपण शरण आलो म्हणून नाही का आणि महाराजांनी सांगितलं जे काही सद्गुरू सांगतात त्याच्यावर जर तुम्ही विश्वास ठेवला तर तुम्हाला आत्ता म्हणले हातावर तळ हातावर मोक्ष देतो म्हणले आणि खरोखरच आहे ना तळ हातावरच दिला का नाही आपल्याला कुठे जावं लागलं का 5 पैसे खर्चावं लागलं नाही काही आणायचं नाही काही द्यायचं नाही घ्यायचं नाही उगा आता हे निमित्त हे हार हे आणणं कसं आहे एवढं शोभा आहे बरं का हे महाराज म्हणायचे हे काय आहे आपलं हे सप्ताह करणं कीर्तन प्रवचन गवळणी भारुड हरिपाठ हे म्हणजे ही कशी आहे म्हणजे आपल्या ज्ञानाला झालं रे म्हणजे त्यानं काय होतंय शोभून दिसतंय आता जसं म्हणजे मंडप टाकलाय आणि मंडपाला झालरच नाही लावली तर मंडप चांगला दिसेल काय म्हणजे तसं हे आपलं ज्ञान तर रोजच आहे ना आपलं अध्यात्म श्रवण कसं आहे रोजच आहे पण याच्यासाठी आपल्याला काय करायचंय थोडंसं वेगळं परिवर्तन करून दाखवायचं बरं हे कशामुळं आहे नाथ महाराज म्हणायचे हे कशामुळं करायचं गवळणी भारुड हरिपाठ हे सप्ताह करणं हे की म्हणजे ज्यांना कोणाला हे अध्यात्म आवडत नाही आता काही जण येतात आम्हाला काही कळतच नाही म्हणतात ते म्हणतात आम्हाला काही कळत नाही ती पोथी काय निघते काय नाही काही समजतच नाही त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी ती येतच नाही तर मग त्याच्यामुळे हे सप्ताह करणं मग ह्याच्यात काय होते थोडं आपल्याला बहिरंग सांगताच येत नाही आपल्याला अंतरंगातलंच येते कारण आपल्याला वागणं तसं शिकवलं जायचंय म्हणले कसं व्हायचंय म्हणले पेड्यासारखं आपल्याला व्हायचं म्हणले सर्व अंगाला जसा पेढा कसा आहे गोड आहे तसं त्याप्रमाणे आपण कसं सगळीकडून आपण म्हणजे ज्ञान स्वरूप व्हायचं आपल्याला तर म्हणून मग हे गवळणी भारुड म्हणजे कोणाला गवळण आवडते कोणाला भारुड आवडते कोणाला हरिपाठ आवडते अर्धाच तास आहे म्हणून महाराज म्हणतात कोणाला गवळण कोणाला भारुड कोणाला हरिपाठ हे जे आवडतंय तर ते त्याच्यासाठी कोणी येतात येतो कोणाला गवळण देशांमध्ये दिलं चला आपण गवळण ऐकू मग त्या निमित्ताने आलं की 7 दिवस येतात आणि आल्यानंतर मग आता महाराज लोक सांगतात
सांगितल्यानंतर मग त्यांना काय आनंद वाटते. अरे गडे इथं आपल्याला बघा प्रवचन करायला भेटते, कीर्तन करायला भेटते, नाही का, टाळ वाजवायला भेटते. आपल्या इथं सगळ्यांना कसं आहे, नटखट यावे, शुद्ध होऊन जावे, दौंडी पिटी भावे चोखा मेळा. जसं त्या चोख्या मेळाने दौंडी पिटवली तसं आपल्या सद्गुरू बालासाहेब महाराजांनी सुद्धा काय केलेली, दौंडी पिटवलेली आहे. या म्हणले सगळे, या म्हणले इथं जातीचा पंथाचा कशाचं काय आहे का, इथं काहीच नाही इथं बरं का. कोणीही या म्हणले, ज्ञान घ्या. आणि खरंच भाऊ काय करायचे, कोणी आलं की लगे 1 महिना झाले की म्हणायचे उठा तुम्ही प्रवचन करा, उठा तुम्ही कीर्तन करा. उठवायला लावायचे का नाही. नवीन जरी आता मला तर 15 दिवसातच महाराजांना उठविलं, उठा म्हणले प्रवचन करा. कशाचं काय कळतंय प्रवचन करायचं, कशाचं काय, ओवी नाही, पाठ काही नाही, कधी ज्ञानेश्वरी पाहिजेच नव्हती पहिले. आणि मग मुंडे महाराजांनी ज्यावेळेस ज्ञानेश्वरीचे पारायण केले त्यावेळेस मात्र ते ज्ञानेश्वरी कळाली. आणि मग त्याच्यातून आपले सद्गुरू बालासाहेब महाराज म्हणायचे, आता हे तुम्ही पारायण करतात म्हणले, त्याच्यातून काय करा, तुम्हाला ज्या ज्या ओव्या आवडत्यात त्या त्या तुम्ही त्याला टीक करायची म्हणले. नुसते पारायण करायचे नाहीत म्हणले, आपल्याला नुसते पानं चाळायचे नाहीत, त्याच्यातल्या ओव्या काढायच्या म्हणले. ज्या ज्या तुम्हाला आवडत्यात त्या त्या ओव्या काढायच्या आणि त्या पाठ करायच्या. तुकाराम महाराजाचा गाथा घ्यायची मुंडे महाराज. तर त्यावेळेस म्हणायचे, तुम्ही नुसता गाथा पारायण करू नका, तुम्हाला जे जे अभंग आवडते त्या त्या अभंगावर टीक करायची आणि ते पाठांतर करायचं. मग तसं आम्ही करायला सुरुवात केली. आता 15 दिवसात काय येणार आहे. मग आपल्या मुंडे महाराजांना आम्हाला क्षणोक्षणी हाची करावा विचार पहिला अभंग शिकवलेला आहे बरं का. आणि मग तिथं बसल्यानंतर मग तेच घेतलं, क्षणोक्षणी हाची करावा विचार. त्याच्यावर थोडंसं आपलं महाराजांना 8 दिवसात शिकवलेलं थोडंसं ते लक्षात राहिलं होतं. सिंहाचा दृष्टांत, आंधळ्याचा दृष्टांत, तेवढंच फक्त. मग तिथं बसल्यावर सांगितलं तर महाराज म्हणले टाळ्या वाजवा म्हणले. आता सगळ्यांना टाळ्या वाजवल्या. मी कशामुळे म्हणता, चुकलं मला तर काही येत नाही म्हणले. आता काय नाही म्हणजे असेल तर महाराज आता तुमचं म्हणजे आता एकादशीला कीर्तनच आता. म्हणजे संताची संगती मनोमार्ग गती, 11वा श्रीपती येणे पडते. संताच्या संगतीत आल्यानंतरच आपल्याला काय होते, देव कळत असते. आणि देव कोण आहे तर तूच आहे, नाही का. देव माझा 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 मी देवाचा, तसं सद्गुरू माझा 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 आणि मी सद्गुरूचा आहे बरं का. म्हणून आपण काय केलं पाहिजे, सद्गुरूच्या वचनावर विश्वास ठेवायला पाहिजे आणि आपण त्याचं चिंतन करायला पाहिजे. नाही तर नुसतं ऐकून गेल्यानं होते का. महाराज म्हणतात चिंतने चिंतने तद्रूपता. आणि मग आपण सारखं जर चिंतन केलं तर इथं काहीतरी एखादा म्हणजे एखादा तास बोलायला येते. दिवसभर चिंतन केल्यानंतर 10 मिनिट 5 मिनिट, पण आपण 6-6 महिने वर्ष जर चिंतन केलं तर कसं तरी 1 तास बोलायला चान्स आहे बरं का. नाही तर काय बोलणार तिथं. इथं बसल्यानंतर सगळ्या संसाराच्या गोष्टी तर मग त्यात बाहेरही आहे का, नाही का. पण आपल्या सद्गुरूनं आपल्याला काय शिकवलं, आपण कुठपर्यंत आहे, किती खोल पाण्यात आहे, किती वर आहे, अलीकडेच आहेत का, पहिलं तिरला गेलेलं इथं ते तुम्हाला कळते बरं का. कारण तुम्ही होते संत सज्जन, नाही का. तुम्हा असं करीतो मी नमन, कारण तुम्हाला ते कळतं. इथं बसणाऱ्याला काही कळत नाही काय बोलायचे काय नाही ते, पण समोरचे जे असतात बसलेले त्यांना मात्र ते काय प्रेक्षक असतात ना, त्यांना सगळं कळतंय. आता आम्ही ज्यावेळेस जायचो ना गवळणी भारुड राज्यस्तरीय स्पर्धा खेळायला, त्यावेळेस प्रेक्षक असे बसायचे आणि त्यांनी टाकायचे आम्हाला किती टाकायचे मार्क तेवढे. तसं आता तुम्ही मार्क किती टाकायचे ते तुमच्या हातात आहे, नाही का. महाराजांना तर अर्धाच तास दिला, महाराजांनी तर अर्धाच तास दिलेला आहे. म्हणून मजर रही सद्गुरू, मजर रही सद्गुरू, तेने तारिलो हा संसार करू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरील. विवेक जागा झालेला असल्यामुळं सत्य काय आहे, हा सत्य काय आहे हे कळालंच. सत्य म्हणजे परमात्मा सत्य आहे, त्याच्या व्यतिरिक्त सगळं अनित्य आहे बरं का. आणि हे आपल्याला रोजच सर्वांच सारखंच शिक्षण आहे बरं का. कोणाचं कमी नाही, कोणाचं जास्त नाही. पण आपल्याला काय आहे हे त्याच्यावर आरूढ व्हायचे बरं का. आपल्याला त्याच्यावर आरूढ झालं तर चिरा पडेल म्हणले. त्याच्यावर संसारावर जन्म मरण रूपी जो संसार आहे त्याच्यावर चिरा पडेल. म्हणून तुका म्हणे एका मरणाची सरे आणि उत्तम ती उरे कीर्ती मागे. म्हणून आता जन्माला तर येऊ नव्हतं, हे आलेलं आहे आणि आता आलेलं आहे तर या देहाची पूर्ण माहिती करून घ्यायची आपल्याला. आता हा देह, या देहाचंही काही कळत नव्हतं. कसं सांगितलं आपल्याला या देहाचंही स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह.
स्थूल देह म्हणजे हे दिसणार, सूक्ष्म देह म्हणजे जाणार आहे, स्थूल देह इथंच पडणार आहे, मातीच होणार आहे, हा जडच आहे बरं का. म्हणून हे स्थूल देह जड आहे. सूक्ष्म देह तिथं काय आहे म्हणले, मी करता भोगता आहे. मग मी करता भोगता आहे म्हणल्यानंतर पुन्हा जन्म मरण आहे बरं का. पण ते सूक्ष्म देह सुद्धा मी नाही असं लक्षात घ्यावं लागेल. मी केलंय का, मी दिलंय का, मी कीर्तन करायलो का, नाही ना. मी कीर्तन करतही नाही आणि मी कीर्तन ऐकतही नाही, नाही का. हे अंतःकरणाचे धर्म आहेत, ते वाणी बोलायला लागलेले आहेत आणि कान ऐकायला लागलेले आहेत. आपण काय करायला लागले, ज्याचे त्याच्यावर धर्म टाकून द्यायचे. म्हणजे सूक्ष्म देह सुद्धा मी नाही. जर मी केलं, मी आणलं, मी दिलं, मी घेतलं, मी केलं, हे 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय हे जर मी आणि माझे जर म्हणलं तर मग तिथं पुन्हा जन्माला यावं लागेल. म्हणून हे ज्ञानेंद्रिय मी नाही, 5 कर्मेंद्रिय मी नाही, 5 प्राण मी नाही, 5 विषय मी नाही का, मी काहीच नाही. याच्यापेक्षा मी कसा आहे, वेगळा आहे. झालं, सूक्ष्म देह संपला. आणि कारण देह, आजपर्यंत कारण देहातच आपण अडकलेलो होतो. कारण देह म्हणजे अज्ञान. कशाचं अज्ञान, आपल्याच स्वरूपाचं आपल्याला अज्ञान होतं. पण इथं सद्गुरु महाराजांनी काय केलं, आपल्या स्वरूपाचं आपल्याला ज्ञान दिल्यामुळं कारण देह सुद्धा संपलेला आहे. आता महाकारण देह, मी परमात्मा आहे म्हणायचे का तिथं. आता मी परमात्मा आहे म्हणलं दुसरे कोण आहेत, परोक्ष झालं ना. मी म्हणल्यानंतर तिथं परोक्ष व्हायला ना, ते वेगळा मी वेगळा व्हायलो ना. मग आपल्याला काय पाहिजे, जे जे दृष्टी दिसते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्याचे नाही. मग इथं चौथा महाकारण देह आहे. तिथं काय झालेलं आहे, मी ब्रह्मस्वरूप आहे हे ज्ञान झालं. पण हे ज्ञान सुद्धा काय झालं, आपल्याला कळवून दिलं. कळवून दिल्यानंतर मग तिथं काय म्हणले, मीच माझा देव, मीच माझा भक्त, मी माझा कृतार्थ सहज असे. म्हणून आपल्याला काय करायचंय, ज्ञानोत्तर भक्ती करायची. कळवून घेतलं म्हणजे आता काय यायचं नाही का, यायचं. शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला हे ज्ञान घ्यायचं बरं का. कारण आपण विद्यार्थीच आहोत. किती जरी मोठे संत असले तरी ते त्यांनी काय सोडलं का, त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत हेच ज्ञान दिलं आणि हेच ज्ञान घेतलं. आणि तसंच आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत काय करायचं, आपल्याला हे ज्ञान घ्यायचं बरं का. म्हणून आपल्याला मज हृदयी सद्गुरु तेने तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरील. म्हणून आपला रोजचा काय करायचं, इथं पोथीला यायचं. सद्गुरु अचिंत तलवार महाराज ग्रंथ विचारसागर सांगतात ते ऐकायचं. आणि ते सांगतात, ज्यावेळेस ते ग्रंथ सांगतात त्यावेळेस आपल्याला कसं वाटतंय, आपले सद्गुरु बालासाहेब महाराजच सांगायला आलेले आहेत. आणि तेच ज्ञान तसंच सांगतात ते. आणि त्याच्यावर आपलं कुठं काही चुकत असल, येत नसल, अज्ञानी जीव आहे, कळत नाही. कारण मनुष्य देह चुकीचा पुतळा आहे बरं का. आणि चुकतच असते. आणि म्हणून ती चूक इथंच दुरुस्त करायची आहे, बाकी कुठं दुरुस्त होत नसते. म्हणून इथं आपण काय करायचं, आपली चूक आपण दुरुस्त करायची. झालेली सेवा सद्गुरूच्या आपण सेवेला कुंडली हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, सब संतन की जय. तर हरिभक्त परायण लताताई आसलकर महाराज यांनी सुंदर प्रकारे चिंतन मांडलं. आणि चिंतन मांडत असताना वेळेचं त्यांना भान राहिलेलं आहे. 10:45 सेवा सुरू केली, पण एक चिंतन आहे मला. या चिंतनामध्ये अगदी मग्न तसंच व्हायला पाहिजे. आणि तुम्हाला वेळोवेळी सांगितलं होतं की आडामध्ये असेल तर पोऱ्यामध्ये येते, तसं भरपूर महाराजाच्या अंतकरणात चिंतन आहे. म्हणून सहजच निघते आणि अनुभवायुक्त चिंतन आहे. महाराजांनी सुंदर प्रकारे चिंतन केलं. म्हणून आता जास्त वेळ न घेता महाराजांचं आपल्याला पूजन करायचंय. हरिभक्त परायण दत्तात्रय आसलकर महाराज तुम्ही इकडे या. बाकी हरिभक्त परायण अचिंतनवर महाराज यांना अशी विनंती करतो की त्यांनी इकडे आगमन करावं व महाराजांचं पूजन करावं. त्यासाठी चौंडेश्वरी भजनी मंडळ या वेगे महाराज या सर्वजण तुम्ही अजून कोण या सर्व या महाराज. चौंडेश्वरी भजनी मंडळ या सर्व या. कमळ महाराज, पत्तेवार महाराज या पुढे या, लवकर या. 5 मिनिटात यायचं, लवकर वेळ जात नाही. रुक्मिणताई पाठवून घ्या. अरे घ्या श्रीफळ. वटबॉल बरं घ्या. हा मोकळा सर्वांनी थोडासा हात ठेवायचा, फोटो घ्यायचा. मोकळा
तिला कोण आपण कोण आहे? जाऊ दे, कोणी बोल. आपण मला तरी घ्या. एक तर घ्या मला जरा. हा, म्हणजे घ्या, लावा. पुंडली कवरे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली जगद्गुरु तुकाराम महाराज की सब संतन की सब भक्तजनों की थोड़ा हाथ हो तर हरिभक्त परायण सुनीताताई आहेरवार महाराज यांना अशी विनंती करतो की त्यांनी इकडे यायचंय. नारदाच्या गादीवर उभं टाकून आपल्या कीर्तन नृत्य सेवेला आरंभ करायचा आहे. भजनी मंडळ उभं टाका, पुरुष मंडळीकडून महिला मंडळीकडून. फक्त त्या इंगांची थोडी काळजी घ्यावं का. खाली इंगाने कोणाच्या पायाला न लागण्यासारखं थोडंसं वाटतं, थोडं पलीकडे ढकलत का इकडे दिसेल का सावकाश फक्त कोणाच्या पायाला न लागण्यासारखं. चला उभं राहा.